तर मित्रांनो, ह्या इंडियन क्रिकेटर केदार जाधवची अकॅडमी. आणि हे पुण्यातली फेमस स्केल अप क्रिकेट अकॅडमी. जय श्रीराम मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपण आता सध्या आहे पुण्यामध्ये. दादाच्या फ्लॅटवर तर विषय असा झालेला आहे की आता वाजलेलं आहे 12 आणि आपण काल अकॅडमी बघितली होती. मागच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल त्याच्या संबंध असेल, त्या अकॅडमी आपण केला होता. आणि आता आपण जाऊ दुसरी अकॅडमी पाहायला, ते आहे कर्वेनगरमध्ये. मग आता आम्ही मस्त तयार वगैरे झालो, आंघोळ वगैरे करून आता मस्त आम्ही जाऊ बाहेर फ्लॅट, म्हणजे दुसऱ्या कर्वेनगरच्या त्या विजेताला त्यांच्या फ्लॅटवर जाणार, तिथं थांबू. मग तिथून अकॅडमी पाहू. आणि पहिल्या आता भूक लागली तर नाश्ता करून त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद. भावनो आपल्या इथं पोहे खाणं देऊन पोहे संपून गेल्या, विषय असा झालेला आहे. तर आपण सोबत भाऊ होता आणि हा दादाचा मित्र आलेला आहे दादासोबत. मित्रांनो, आपलं काही पोट भरलं नाही खाऊन, कारण तिथं पोहे संपून गेले होते. मग आम्ही चाललो आता वडापाव खाण्यासाठी. वडापाव नाही झालं मस्त. तर भाऊनं दादाच्या मित्रासोबत गेला आणि दादाची गाडी आपण चालवत आणली फ्लॅटवर. भाऊनं येऊन आपण दादाची गाडी मग फ्लॅटवर लावून दिली. चाललो आता वर, दादाला काम होतं म्हणून दादा थांबल्याच्या मित्रासोबत. तर भावांनो, आपण आलेलो आता दादाच्या फ्लॅटवर. बाहेरचं वातावरण पहा तुम्ही. आता काहीच नाही, ना पाऊस आहे ना ऊन आहे, एकदम खतरनाक वातावरण आहे. आता आराम करू, नंतर जाऊ आकुर्डी, सॉरी कर्वेनगर. A few moments later. तर भावांनो, आता वाजलेले आहे दुपारच्या 3:15. आपण मस्त कपडे वगैरे घालून तयार झालो आहे. आता आपण निघू आकुर्डी जाण्यासाठी. नमस्कार भाऊ, आज माझ्या मित्रांना मी सोडून जातोय. लवकरच मी वापस येणार आहे. तुम्हाला सांगतो 10-15 मिनिटं चालला आमचं. काय खाणार काय खाणार, शेवटी बिर्याणी ठरली. आम्ही सगळे चाललो होता बिर्याणी खायला. ते जास्त दूर राहून गेले रे. भावांनो, ते दादा ऋषी दादा रूम सोडून जात होते म्हणून आलो आम्ही बिर्याणी खायला. सोडून ते दादा त्याच्या गावाला चालले. फ्लॅश कसं काय लागला. आमची मस्तपैकी बिर्याणी वगैरे खाऊन झाली हो. तर भावना आम्ही चारी जाऊ आता आकुर्डी. ते दोघी घरी चालले म्हणून ते चालले फ्लॅटवर. आम्ही 27 किलोमीटर क्रॉस करून आलो डायरेक्ट कर्वेनगरमध्ये. पण चहा प्यायचा प्लॅन झाला आल्या. तर मित्रांनो, आपण पहिले चाललो होता स्केल अप क्रिकेट अकॅडमीमध्ये, कारण ते जवळ आहे थोडी. आणि शिदेऊन पोहोचलो आपण स्केल अप क्रिकेट अकॅडमीमुळे. पण संडे असल्यामुळे ते बंद होती, पण इन्क्वायरी चालू होती तिथं. तर भावांनो, हे अकॅडमी आपल्याला खूप आवडली. या अकॅडमीची फी आहे 3000 रुपये महिना आणि मॅचेसची वेगळी फी राहील 1000-1200 रुपये. आणि इथं कॅन्टीन पण आहे. म्हणून आमचं ठरलं आता हे अकॅडमी आवडली आहे तर या अकॅडमीचा फॉर्म घेऊ आणि जाऊ डायरेक्ट आता आपण केदार जाधव अकॅडमी पाहायला. तर भावांनो, स्केल अप क्रिकेट अकॅडमीचा फॉर्म घेऊन घेतला आपण. तर भावांनो, आम्ही जाऊ तिथं रस्त्यात पण एवढा मोठा कचऱ्याचा ढेगा आहे, डायरेक्ट एवढा मोठा ढेगा आहे. डायरेक्ट कचऱ्याचे पहाडच आहे भाऊ, कचऱ्याचा व्हिडिओ. तर भावांनो, आपण आलेला आता केदार जाधव क्रिकेट अकॅडमीमध्ये. ही अकॅडमी तर बंदच होती संडे असल्यामुळे, बट याची इन्क्वायरीसुद्धा बंद होती. मग आमचा प्लॅन झाला की आता या अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ आणि दुसऱ्या दिवशी घरी जाऊन कॉल करू, कारण आता आम्ही खूप दूर आलेलो आहे इथं. आमचं ठरलं आता एवढ्या दूर आलेलं काय तर विजयदादाला पण भेटून चालले.
म्हणून आलो ना रे भाऊ आपण त्याच्या फ्लॅटमध्ये. आणि इकडे मस्त 15-20 मिनिटं बसलो आणि निघालो आम्ही परत जाण्यासाठी, कारण आपल्याला वेगळे जवळ नाही जाणार, आपल्याला 27 किलोमीटर दूर जाणार आहे, म्हणून आम्ही लवकर निघालो जरा. तर भावांनो आम्ही चाललो आता घरी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर करूनच घ्या. आणि भावांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला दुसरा व्हिडिओ आता येणार आहे उद्या. त्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे लोणावळा, म्हणून लोणावळ्याचा ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भाऊला सबस्क्राईब आणि इंस्टाला जर फॉलो पण नसेल केलं तर फॉलो पण करून घ्या. भेटू डायरेक्ट पुढच्या व्हिडिओ. म्हणून धन्यवाद.